इट इज. विद्यार्थी मित्रांनो, मागील पिरियडला आपण बघितलं होतं की चॅप्टर नंबर 9 सुरू केलं होतं, ते म्हणजे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. त्यामध्ये आपण वेदर आणि क्लायमेट दोघांची कन्सेप्ट स्पष्ट केली होती. व्हॉट इज वेदर, व्हॉट इज क्लायमेट, दोघांतला डिफरन्सेस, देन डिफरंट फॅक्टर्स फॉर वेदर, डिफरंट फॅक्टर्स फॉर क्लायमेट. ठीक आहे, आपण माहिती बघितली होती. आणि त्यानंतर हाऊ द क्लायमेट प्रेडिक्शन इज मेड, व्हॉट आर द प्रॉब्लेम्स इन किंवा कॉम्प्लिकेशन्स इन द क्लायमेट प्रेडिक्शन. या सगळ्या गोष्टीची आपण माहिती बघितली होती. तुम्ही सविस्तर व्हिडिओ जर बघितला असाल तर तुम्हाला ते कळेल. ठीक आहे. त्यानंतर आता आपण आजच्या पिरियडला त्या पुढचा भाग पाहणार आहोत, चर्चा करणार आहोत आपण या भागावरती. तर या पिरियडला आपण काय काय बघणार आहोत बघूया आपण. तर पहिले पाहणार आहोत आपण वेदर रिलेटेड क्लायमॅटिक फॅक्टर्स, आपला पहिला मुद्दा असणार आहे. त्यानंतर मेटेरोलॉजी, व्हॉट इज मेट्रोलॉजी. त्यानंतर वेदर फॉरकास्ट, वेदर फॉरकास्ट. त्यानंतर इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट IMD. ठीक आहे. त्यानंतर इट्स वर्क, याचं कार्य कसं चालते. त्यानंतर ॲडव्हांटेजेस ऑफ IMD, याचे फायदे कोणते आहेत. ठीक आहे. आणि त्यानंतर लास्ट मान्सून मॉडेल अँड क्लायमेट प्रेडिक्शन. अशा प्रकारे आपलं आजचं हे असणार आहे. तर आपण सुरुवातीला इन द बिगिनिंग वी शॅल स्टार्ट विथ वेदर रिलेटेड क्लायमॅटिक फॅक्टर, म्हणजे हवामानाशी संबंधित क्लायमॅटिक फॅक्टर, म्हणजे दैनंदिन हवामानाशी संबंधित त्या एकूण त्या सीजनचे क्लायमॅटिक फॅक्टर त्याला म्हणतो आपण. तुम्हाला मागच्या पिरियडला समजलं असेल वेदर म्हणजे काय आणि क्लायमॅटिक म्हणजे क्लायमेट म्हणजे काय. वेदर म्हणजे सडन चेंज, डेली चेंज, फास्ट चेंज, त्याला म्हणतो आहे ना, इन द एन्व्हायरमेंट, त्याला म्हणतो आपण वेदर. आणि चेंजेस इन कंप्लीट सीजन फॉर लॉंगर पिरियड, त्याला म्हणतो आपण क्लायमेट. आता याच्यामध्ये कोणते कोणते फॅक्टरवर वेदर किंवा क्लायमेट डिपेंड असते. नंबर 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, हवेचा दाब. सनलाईट, तापमानावर अवलंबून तापमान बदललं म्हणजे हवा सनलाईट कमी जास्त झालं की काय होते, क्लायमेट किंवा वेदरसुद्धा बदलते. क्लाउड्स, ढगावरसुद्धा अवलंबून आहे. ह्युमिडिटी, हवेमधला ओलावा, दमटपणा, याच्यावरसुद्धा अवलंबून आहे. त्याच्यानंतर रेनफॉल, पावसाचं प्रमाण किती आहे, कमी आहे की जास्त आहे, यावरसुद्धा वेदर अँड क्लायमेट डिपेंड. त्यानंतर व्हिजिबिलिटी, म्हणजे कधी कधी काय होते, खूप धुकं पडते, देर इज मच फॉग आहे ना, फॉग म्हणजे काय, धुकं पडते, धुकं, त्यावेळेलासुद्धा वेदर काय होते, बदलते. त्यानंतर टेम्परेचर, शेवटचं आहे तापमानसुद्धा कमी जास्त जेव्हा होते कोणत्याही भागात त्यावेळेला तिथलं वेदर किंवा क्लायमेटसुद्धा बदलत असते. सो मागच्या वेळेला बघितलं आपण क्लायमेट इज मोस्टली कॉन्स्टंट बट वेदर इज नॉट कॉन्स्टंट. आता पुढची व्याख्या पाहू आपण. मेटेरोलॉजी. मेट्रोलॉजी म्हणजे काय, इट इज द सायन्स, बरोबर आहे, इट इज ब्रँच ऑफ सायन्स दॅट स्टडी, याला म्हणतो मराठीमध्ये आपण हवामानशास्त्र. इट इज सायन्स दॅट स्टडी इंटर रिलेशनशिप, संबंध अभ्यासतो आपण कोणाकोणामध्ये, बिटवीन व्हेरियस कॉम्पोनंट्स ऑफ एअर, हवेचे विविध कॉम्पोनंट. आता हवेचे विविध कॉम्पोनंट कोणते कोणते आहेत कॉम्पोनंट, तसे डिफरंट गॅसेस, वॉटर व्हेपर, डस्ट पार्टिकल, हे हवेचे कॉम्पोनंट आहेत. सो सायन्स दॅट स्टडी इंटर रिलेशनशिप, परस्पर संबंध कोणाकोणामध्ये, बिटवीन व्हेरियस कॉम्पोनंट ऑफ एअर, हवेतले घटक. त्यानंतर नॅचरल सायकल, मग पहिलं आपण मागच्या पाठामध्ये नाही का, नॅचरल सायकल, कार्बन सायकल, नायट्रोजन सायकल, मिनरल सायकल, वॉटर सायकल, सो व्हेरियस सायकल. त्यानंतर जिओग्राफिकल मुवमेंट ऑफ अर्थ, पृथ्वीची भौगोलिक हालचाल. आणि त्यानंतर शेवटचं क्लायमेट, त्या भागातलं हवामान.
या सगळ्याचा संबंध जिथं अभ्यास केला जातो, वेअर देअर इज स्टडी ऑफ द इंटर रिलेशनशिप बिटवीन दीज व्हेरियस फॅक्टर्स, दॅट इज कॉल्ड ॲज मेटेरॉलॉजी. बरोबर आहे? ठीक आहे, तुम्हाला नीट ही व्याख्या करायचं. मेट्रोलॉजी मीन्स द ब्रँच ऑफ सायन्स दॅट स्टडी द रिलेशनशिप बिटवीन द कंपोनंट ऑफ द एअर, त्यानंतर नॅचरल सायकल, जॉग्राफिकल मुवमेंट ऑफ अर्थ अँड क्लायमेट, इट इज कॉल्ड ॲज मेट्रोलॉजी. आता त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश केला जातो? दिस इन्क्लूड्स, म्हणजे मेट्रोलॉजी इन्क्लूड्स कोणत्या गोष्टी? स्टडी ऑफ स्टॉर्म्स, वादळाचा अभ्यास करणे, स्टार, क्लाउड्स, ढगांचा अभ्यास, रेनफॉल, पावसाचा अभ्यास करणे, थंडर म्हणजे गारा वगैरे पडते की नाही, विजांचा गडगडाट, थंडर त्याला म्हणतो आपण, लाईटनिंग, विजा पडणे, या सगळ्या गोष्टींचा इथं अभ्यास केला जातो. कुठे? इन दिस सायन्स. आता वेदर फोरकास्ट ऑलवेज डिपेंड अपॉन दिस फॅक्टर्स, केव्हाही हवामानाचा अंदाज याच गोष्टीवरती अवलंबून असतो. हे तुम्हाला माहीत आहे, पाऊस कमी जास्त झाला की अंदाज काय होतो? बदलतो. बरोबर आहे? ढग आले की हवामानाचा अंदाज बदलतो. वेदर फोरकास्ट आर, आता हे वेदर फोरकास्ट याचा आपल्याला उपयोग कोणते आहे बघूया आपण. हवामानाचा अंदाजचा फायदा कोणता आहे? युजेस. वेदर फोरकास्ट आर यूजफुल टू कॉमन पीपल, सामान्य लोकांसाठी उपयोगाचं आहे. आपल्यालाही ज्या वेळेला हवामानाचा अंदाज कळतो पेपरमधून किंवा टी व्हीमधून वगैरे, त्यावेळेला आपल्याला किंवा रेडिओमधून सुद्धा, तेव्हा आपल्याला काय होतो? नक्कीच फायदा होतो, उपयोग होतो शेतकऱ्यांना. आणखी फार्मर्सला पण शेतामध्ये कधी जायचं, कोणतं माल कधी काढायचं, पेरणी कधी करायची, या सगळ्या गोष्टीची आयडिया द फार्मर्स गेट. देन फिशरीज, मासेमाऱ्यांना समुद्रामध्ये कधी जायचं, समुद्र भरलेला कधी असेल, खवळलेला कधी असेल. सो इन ऑल दिस इन्फॉर्मेशन, वेदर द सी इज सायलेंट ऑर रफ, एव्हिएशन, हवाई उड्डाण, आकाशात विमान कधी सोडायचे, कधी परत घ्यायचे, या सगळ्या गोष्टी, एव्हिएशन सर्व्हिसेस. त्यानंतर वॉटर ट्रान्सपोर्ट, जलवाहतूक, पुष्कळशी वाहतूक जी या जगामध्ये, ही प्रामुख्याने कुठे होते? समुद्राच्या पाण्यातून. त्यांनासुद्धा याची फायदा होते, माहिती मिळते. त्यानंतर व्हेरियस अदर ऑल्सो ऑर्गनायझेशन, विविध प्रकारच्या आणखी संघटना आहेत. दे आर वर्किंग फॉर द एन्व्हायरमेंट, फॉर द पीपल ऑल्सो, फॉर द कंट्री ऑल्सो. त्यांना पण याचा काय होतो? फायदा. कशाचा? हवामानाच्या अंदाजाचा. पुढे काय होईल? उद्या हवामान कसं असेल, 8 दिवसांनी हवामान कसं असेल, कालचं हवामान कसं होतं, परत हवामान कसं असेल, सगळ्या गोष्टीची माहिती ही सर्वांना फायद्याची आहे. आता पुढचा मुद्दा आहे इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, भारतीय हवामान विभाग, IMD, याचा शॉर्ट फॉर्म आहे IMD. मग माहीत ठेवा, I फॉर इंडियन, M फॉर मेट्रोलॉजी अँड D फॉर डिपार्टमेंट, विभाग. इट वॉज फाउंडेड बाय ब्रिटिश, इंग्रज लोकांनी हे स्थापन केलं, कारण आपल्या देशावरती 1947च्या पहिले राज्य कोणाचं होतं? इंग्रजांचं होतं, आहे ना. इंग्लिश वेअर अवर रूलर. सो इट वॉज फाउंडेड बाय द ब्रिटिश गव्हर्मेंट इन 1875. स्थापना झाली ॲट शिमला, शिमलामध्ये पहिल्यांदा स्थापना केली, परंतु हेड ऑफिस वॉज ॲट पुणे. तुम्हाला याची माहिती ठेवायची आहे. रिजनल ऑफिसेस याचे आहेत, कुठे आहेत? 6 ठिकाणी आहेत. मुंबई, कोलकाता, चेन्नई, नागपूर, दिल्ली. 1 2 3 4 5 ठिकाणी याचे ऑफिस आहेत. शिमला 1 आणि हे 5. मुख्य ऑफिस कुठे? दिल्ली, नाही पुणे. ठीक आहे. आता याचं काम चालते कसं? हे IMDमध्ये कोणत्या प्रकारचं काम केलं जाते? व्हॉट इज द वर्क प्रोसेस इन द IMD? सो मॅप्स आर प्रिपेअर्ड एव्हरी डे. दररोजचे नकाशे या ठिकाणी विथ द हेल्प ऑफ द कम्प्युटर, सॅटेलाइट्स, दे आर प्रिपेअर्ड एव्हरी डे अँड दीज मॅप्स इंडिकेट डेली प्रेडिक्शन अबाउट द वेदर. आणि त्या मॅपच्या आधारे रोजच्या रोज काय करतात? वेदरचं अंदाज सांगल्या जातो या ठिकाणी. सच मॅप्स आर प्रिपेअर्ड अँड पब्लिश्ड ट्वाईस इन एव्हरी 24 hours. असे मॅप दररोज 24 तासातून 2दा प्रकाशित केले जातात. याचा खूप उपयोग असतो. आता इन IMD रिसर्चेस गोज ऑन कंटिन्युअसली. IMDमध्ये अनेक प्रकारचे हवामानाचे शोध दररोज लावले जातात, त्याकरता कार्य केलं जाते. कशावरती आधारित? द रिसर्चेस गोज ऑन कंटिन्युअसली इन IMD ऑन कशावर? इन्स्ट्रुमेंट्स फॉर क्लायमेटिक रिडिंग, क्लायमेटचं रिडिंग करणारे जे
यंत्र असतात त्याच्यावरती रिसर्च केलं जातो, नवीन नवीन यंत्र शोधले जातात. कारण जितका यंत्र आधुनिक असेल, ॲडव्हान्स असेल, तितका दॅट इज मोर बेनिफिशियल फॉर अवर कंट्री. देन प्रेडिक्शन अबाउट क्लायमेट मेड बाय रडार. देअर इज रडार टेक्नॉलॉजी, देअर इज स्क्रीन, अँड दॅट स्क्रीन give the ideas about the changing weather as per the climatic condition, cloud condition. सो याच्यावरती आणखी सुद्धा काय होते, रिसर्च केल्या जाते कुठे, इन IMD. त्यानंतर प्रेडिक्शन ऑन क्लायमेट ऑफ सिझमॉलॉजी, भूकंपाविषयीचं क्लायमेट, हवामान, भूकंप कधी येईल की नाही, कोणत्या भागात भूकंपाचा धोका असेल, या गोष्टीसुद्धा रिसर्च केलं जातं इन IMD. त्याच्यानंतर प्रिडिक्शन अबाउट द रेनफॉल बाय सॅटेलाइट्स, उपग्रह जे आपण आकाशात सोडले असते की नाही, ते वेळोवेळी आपल्याला हवा म्हणजे पाऊस कधी पडणार, पर्जन्य कधी पडेल याविषयी आपल्याला माहिती सांगत असतो. याचासुद्धा अंदाजावरती रिसर्च केला जातो. जास्तीत जास्त हे अंदाज कसे अचूक ठरतील याविषयी. आणखी एअर पोल्युशन, आता तुम्ही बातमी बहुतेक काल परवा ऐकली असेल, रोज आज ऐकली असेल की दिल्लीमध्ये खूप एअर पोल्युशन होत आहे, आणखी काही शहरामध्ये एअर पोल्युशन होत आहे. तर हे एअर पोल्युशनसुद्धा रिसर्च ऑन द एअर पोल्युशन कुठे होत आहे, कारण काय, उपाय काय, याविषयीसुद्धा रिसर्च केलं जातं. कुठे, हे सगळे रिसर्च हे आता बोलल्याप्रमाणे कुठे होतात, इन IMD म्हणजे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. त्याच्या ह्या 6 ब्रँचेस, हेड ऑफिस पुणे. ठीक आहे. त्यानंतर याचे फायदे कोणते होतात IMDचे, नंबर 1 बघा. आता आपण पहिल्याची वर्क प्रोसेस पाहिली आपण IMDची, आता पाहिजे फायदे, ॲडव्हान्टेजेस ऑफ IMD. सो IMD प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन रिगार्डिंग वेदर. आपल्याला IMD काय करते, वेळोवेळी माहिती पुरवते, माहिती प्रोव्हाइड म्हणजे पुरवते, इन्फॉर्मेशन माहिती कशाविषयी, रिगार्डिंग त्याविषयी, वेदर अँड क्लायमॅटिक कंडिशन टू अदर डिपार्टमेंट. विविध प्रकारच्या डिपार्टमेंटला क्लायमेटच्या कंडिशनची माहिती पुरवते. कोणत्या डिपार्टमेंटला, जसं एव्हिएशन, हवाई विभाग, हवाई उड्डाण विभाग, विमानांचं उड्डाण, शिपिंग, जहाजाचं काम, वाहतूक, ॲग्रिकल्चर, शेती कृषी विभाग, इरिगेशन, सिंचन विभाग, धरणामध्ये पाणी किती आहे, पाणी धरणा म्हणजे खूप पाऊस येईल का, मग धरण कसे मेंटेन करायचे, कसे कंट्रोल करायचे धरणामधलं पाणी. मराईन ऑइल एक्सप्लोरेशन म्हणजे जास्तीत जास्त ऑइल, डिझेल, पेट्रोल, रॉकेल कुठे आहे, सी वॉटर समुद्रामध्ये आहे, त्याचं शोध कसं लावायचा किंवा प्रोडक्शन कसं करायचा याविषयीसुद्धा माहिती पुरवते. मराईन ऑइल एक्सप्लोरेशन म्हणजे शोध आणि निर्मिती, प्रोडक्शन. पुढची गोष्ट याचं काय फायदा होते याचं, IMD कम्युनिकेट अँड शेअर प्रेडिक्शन ऑफ कॅलॅमिटीज. IMD काय करते, ही माहिती लोकांना सांगते, शेअर करते दुसऱ्याशी. कोणती माहिती, प्रेडिक्शन ऑफ कॅलॅमिटीज, नैसर्गिक आपत्ती, कोणत्या कोणत्या, डस्ट स्टॉर्म, धुळीचं वादळ, सँड स्टॉर्म, वाळूचं वादळ, जे प्रामुख्याने कुठे होते, वाळवंटामध्ये येते. हेवी रेनफॉल, हेवी रेनफॉलविषयीसुद्धा माहिती इतर डिपार्टमेंटला पुरवते. हॉट अँड कोल्ड वेव्ह, उष्ण लहर कधी येईल, पाहतो, हिवाळा आला की थंडी लहर येते, उन्हाळा आला की गरम लहर येते. नागरिकांना हे वाचवते सूचना दिल्यामुळे, आहे की नाही. यांची का नागरिक काय राहतात, नेहमी बेसावध राहतात. तर पुष्कळचं याचा काय होतो, प्रामुख्याने अनेक डिपार्टमेंटला फायदा होते, जे IMD कम्युनिकेट अँड शेअर दिस इन्फॉर्मेशन टू अदर डिपार्टमेंट. आणखी सुनामीविषयीसुद्धा माहिती पुरवली जाते, विशेषतः जो आपला कोस्टल एरिया आहे ना, फ्रॉम गुजरात टू जस्ट लाईक वेस्ट बेंगाल, पूर्ण आपल्या देशाला समुद्रकिनारा लाभलेला आहे. आणखी अनेक दुसऱ्या आपले जे राज्य आहेत तिथेसुद्धा हे याचा फायदा आहे. म्हणजे सगळे या ज्या डिपार्टमेंटला ह्याबद्दल माहिती मिळेल ते सगळे डिपार्टमेंट काय होतील, अलर्ट होतील, अँड दे विल ऑल्सो गिव द वॉर्निंग टू पीपल ऑफ अवर कंट्री. आणि म्हणून हे IMDचं काम चांगलं व्हावं म्हणून फॉर दिस इंडिया लॉन्च्ड व्हेरियस सॅटेलाइट विथ वेल इक्विप्ड टेक्नॉलॉजी. आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज, वेल इक्विप म्हणजे सुसज्ज असे उपग्रह आपण कुठे सोडले आहेत, आकाशात सोडले आहेत ना, that are giving most advanced information. So India has launched such satellites. नंतर ऑब्झर्वेटरीज, IMDनं आणखी काय तयार केलं आहे, ऑब्झर्वेटरीज म्हणजे वेधशाळा.
उपग्रहाची माहिती, आकाशातल्या उपग्रहाची माहिती वेळोवेळी कुठे येते? वेधशाळेमध्ये येते. नागपूरला आहे, पुण्याला आहे ना. दे आर डुईंग एक्सलंट वर्क फॉर दिस. प्रत्येक आपल्या भारतातली जी वेधशाळा आहे चांगलं काम करत आहे. का करते वेधशाळा ही? व्हॉट इज वर्क ऑफ ऑब्झर्वेटरी? दिलं आहे काम याचं. टू रिसीव इन्फॉर्मेशन प्राप्त करते कोणापासून? फ्रॉम द सॅटेलाइट्स, आणि त्यानंतर ॲनालाइज करते, त्याचं अभ्यास करते, अँड देन गिव्ह प्रेडिक्शन इन्फॉर्मेशन टू अदर डिपार्टमेंट्स. याचं काम आहे अशा प्रकारचं. ठीक आहे. त्यानंतर पुढचं आहे लास्ट पार्ट, मान्सून मॉडेल अँड क्लायमॅटिक प्रेडिक्शन. मान्सून मॉडेल याविषयी माहिती आपण थोडीशी आता पाहणार आहोत, आणि बाकीची उरलेली माहिती पुढच्या जो पिरियडमध्ये आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, कारण जागाचा अभाव आहे ते म्हणून. सो दिस इज ट्रेडिशन इन अवर कंट्री. दिस इज मान्सून मॉडेल ट्रेडिक्शन इज मोर दॅन 100 years ओल्डर इन इंडिया. याला 100 वर्षापेक्षाही जास्त इतिहास आहे या मान्सून मॉडेल प्रेडिक्शनला. आफ्टर, आता हे सुरू कधी झालं भारतामध्ये याचा आपण पाहू, इतिहास पाहू आपण याचा. आफ्टर द फॅमिन ऑफ 1877 भारतामध्ये 1877ला खूप दुष्काळ पडला. त्यावेळचे भारताचे जे सायंटिस्ट किंवा अधिकारी होते, H.F. ब्लॅनफोर्ड, हे नाव माहीत ठेवा, मेड सच प्रेडिक्शन फॉर द फर्स्ट टाईम. मान्सून मॉडेल प्रेडिक्शन त्यांनी पहिल्यांदा तयार केलं भारतामध्ये. सांगितलं कसं सांगितलं यांनी? ही टूक कशावर सांगितलं यांनी मान्सूनचं प्रेडिक्शन, मान्सूनचा अंदाज? ही टूक स्नोफॉल इन हिमालया ॲज पॅरामीटर. याने याकरता आधार काय निवडला? हिमालयामधलं बर्फवृष्टी, स्नोफॉल, फॉर धिस पर्पज, फॉर धिस प्रेडिक्शन. आणि हेच जे गृहस्थ होते, व्यक्ती होते, H.F. ब्लॅनफोर्ड, ही वॉज द फाउंडर ऑफ IMD. यानंच भारतीय हवामान विभाग स्थापन केलं भारतामध्ये पहिल्यांदा. सुरुवात कुठे केली पहिल्यांदा? इन हिमालय रिजन. तर हे नाव तुम्ही माहीत ठेवा, फाउंडर ऑफ IMD H.F. ब्लॅनफोर्ड. ही फॉर द फर्स्ट टाईम इन आफ्टर 1877 ही गेव द प्रेडिक्शन ऑफ द मान्सून ऑन द बेसिस ऑफ स्नोफॉल इन द हिमालय रिजन. ठीक आहे. अशा प्रकारे आपण माहिती सांगितली. इथे आपण थांबूया. या पुढचं भाग आपण पुढल्या पिरियडला बघूया. तुम्ही प्रत्येक याचं तुम्ही अभ्यास करा आणि तुम्ही याच्यावरती प्रश्न काढा लहान सहान गोष्टीवर. ठीक आहे. आणि काही प्रॉब्लेम म्हटलं तर मला विचारायचं. मग लवकरच आपण याच्याविषयी तुमच्या भावना काय आहे, तुमच्या अडचणी काय, याकरता मी एका दिवशी ऑनलाईन पण क्लास घेणार आहे. ठीक आहे. पण जास्त आपलं मी राहणार आहे व्हिडिओज. ठीक आहे. सो हिअर वी शुड स्टॉप.